नमस्कार मंडळी, मी प्रतीक्षा आणि स्वागत आहे माझ्या बेरोजगार मुलगी टू डेव्हलप्स इंजिनियर 45 डे चॅलेंजच्या 39व्या दिवशी. तर मंडळी, काल आपण अँसिबलला सुरुवात केली. आतापर्यंत आपण खूप सगळे टूल्स शिकलो, त्यांचे इम्प्लिमेंटेशन्स केले आणि त्याच फ्लोमध्ये आता अँसिबल ही शिकायचं आहे. आधी कॉन्सेप्ट क्लिअर करायचा आणि मग एक मजबूत डेमो करायचा. सुरुवात झाली अँसिबल कसं काम करतं इथून. मी आर्टिकल्स वाचायला घेतले, डायग्राम समजून घेतले आणि खरंच कोणताही टूल डीपली समजून घ्यायचा असेल तर त्याचे आर्किटेक्चर समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. अँसिबल म्हणजे एक ओपन सोर्स आयटी ऑटोमेशन इंजिन ज्याचा वापर कॉन्फिगरेशन मॅनेजमेंट, प्रोव्हिजनिंग आणि ऍप्लिकेशन डिप्लॉयमेंटसाठी होतो. आज मी त्याचे कोर कन्सेप्ट डिटेलमध्ये समजून घेतले. कंट्रोल नोड जिथून कमांड्स रन होतात, मॅनेज नोड जिथे चेंजेस लागू होतात, इन्व्हेंटरी, प्लेबुक्स, मॉड्यूल्स, प्लगइन्स, एपीआयज आणि हो अँसिबलमध्ये कॉन्फिगरेशन लिहायला YML वापरतात. हे आपण आधी गिटहब मध्ये देखील वापरलं आहे, म्हणून फॅमिलियर वाटत होतं. आता या सगळ्या लर्निंग नंतर मला एकदम उत्साह आला. उद्या आपण प्रॅक्टिकली एक जबरदस्त डेमो करूनच दाखवणार. उद्या आपण अँसिबलचा वापर करून इंजिनिअरिंग सर्व्हरला ऑटोमेट प्लस कॉन्फिगर करणार आहोत. यात खूप मजा येणार आहे, कारण इंजिनिक्स आपण मॅन्युअली सेटअप केला होता. आता तो ऑटोमेटेड पाहणं म्हणजे एक वेगळीच फिलिंग. असा गेला आजचा दिवस, पूर्णपणे लर्निंग, क्लॅरिटी आणि जेन्युइन एक्साइटमेंटने भरलेला. तर भेटूया उद्या नवीन स्टेप आणि नवीन प्रोग्रेस सोबत अजून एक पाऊल डेव्हलप्स इंजिनियर बनण्याकडे. फॉलो फॉर माय 45 डेज डेव्हलप्स जर्नी, बेरोजगार मुलगी टू डेव्हलप्स इंजिनियर. टाटा.